नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण सोलापूर स्पेशल शेंगाच्या आमटीची रेसिपी बघणार आहोत। आपण ही रेसिपी जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण काळं तिखट किंवा काळा मसाल्याची रेसिपी बघितली होती ते वापरून करणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। इथे आपण एक पॅन गरम करत ठेवला आहे। आपण त्यात 2 ते 3 मोठे चमचे तेल घालून घेऊयात। तेल तापलं की आपण त्यात मोहरी घालून घेऊयात। मोहरी छान तडतडायला हवी। आता अर्धा चमचा आपण जिरं घालून घेऊया। जिरं पण व्यवस्थित तडतडायला हवं। आता ह्यात आपण हिंग घालून घेऊयात पाव चमचा। हे मी लसूण एक 7 ते 8 पाकळ्या आणि थोडंसं कढीपत्ता जाडसर कुटून घेतलेला आहे। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घेऊयात। आता ह्यात आपण थोडंसं चिंच भिजवून ठेवलं होतं त्याचं जे पाणी आहे ते घालून घेऊयात आणि ही जी आमटी असतं चवीला थोडंसं आंबट गोड असतं। आता ह्यात आपण पाणी घालून घेऊयात। मी इथे 2 ते 3 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे। आपल्याला किती क्वांटिटी हवी आहे आमटीची त्यावरती आपल्याला पाण्याचं प्रमाण घालायचं आहे। तर इथे मी अर्ध भांडं होईल एवढं पाणी घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करूयात। आता ह्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात। लाल तिखट आहे 1 चमचा। आपण जे काळं तिखट काळा मसाला तयार केलं होतं ते 1 चमचा घालत आहे। चवीला आपण गूळ घालून घेऊयात। ही आमटी चवीला थोडीशी आंबट गोड असते सो त्या प्रकारे आपल्याला गूळ आणि चिंच ह्यांचं प्रमाण कमी जास्त आपण करू शकतो। आता आपण हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ह्याला आपल्याला हे मिश्रण जे आहे उकळायचं आहे। आता तुम्ही ते बघू शकताय। आता आपण गॅस बारीक करूयात। मिश्रण उकळत आहे म्हणजे छान तेल सुटेल तोपर्यंत आपण इथे अर्धा वाटी शेंगा कूट घेतलेला आहे। हे पहा। आता आपण हे एका भांड्यात घालून घेऊया छोट्याशा आणि त्यात आपण आता थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ह्याचं छान पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। म्हणजे ह्याच्या गाठी होणार नाही। जे पण गाठी आहेत ते आपण इथे व्यवस्थित ह्या प्रकारे इथे फोडून घेतलेलं आहे। हे पहा। म्हणजे ह्याच्या असं केलं तर जी आमटी आहे ते छान एकजीव होतं। आता इथे मिश्रण उकळत आहे। आता आपण त्यात हे शेंगदाणा आणि पाणी आपण जे मिक्स केलं होतं ते घालून घेऊयात आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आमटी थोडीशी पातळ वाटली तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट अजून थोडंसं घालू शकता। आता आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे आमटी। तुम्ही इथे बघू शकताय आमटी छान उकळत आहे। असंच मंद आचेवरती छान आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे म्हणजे छान तरी सुटेल। आता ह्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात। कोथिंबीर घालून अजून 1-2 ते 3 मिनिट आपल्याला हे छान आमटी उकळून घ्यायचं आहे। जेवढं मंद आचेवरती आपण हे उकळू तेवढं जास्त छान चव येईल आणि जास्त छान तरी सुटेल ह्याला। काळा तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकतो। आता आमटी व्यवस्थित उकळलेली आहे। गॅस बंद करूयात आणि ही आमटी आपण गरमागरम भात, चपाती किंवा भाकरीसोबत सर्व करू शकतो। आपण चपाती नुसतं कुस्करून देखील त्याच्यावर हे आमटी घालून आपण ते खाऊ शकतो किंवा नुसतं गरम भात तूप देखील ह्याच्यासोबत खूप छान लागतं। सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।